श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 29. वामदेव व ब्रह्मराक्षस. भस्म महिमा. सिद्धमुनींनी नामधारकाला श्रीगुरूंच्या अतुलनीय वैभवाचे कथन करत राहिले. त्रिविक्रम भारती श्रीगुरूंना म्हणाले, गुरुदेव, पतित कसा काय ज्ञानी झाला? पतितांच्या पूर्वजन्मीचे स्मरण होण्याचे कारण काय? श्रीगुरूंनी सांगितले, हे त्रिविक्रम येती. त्या पतिताच्या अंगावरील लेपन केलेले भस्म धुवून गेल्यानंतर त्याला सारे काही विस्मरण झाले व तो संभ्रमावस्थेत अडकला. भस्म महिमा अगाध, कल्पनातीत व वर्णनातीत आहे. भस्मधारण करणारा पुनीत ब्रह्मज्ञानी होतो. गतजन्मी अनेक पापराशी भस्मीभूत करण्याची शक्ती विभूतीत आहे. त्रिपुंड्र धारकाला प्रसन्नता, मनशांती लाभते. तसेच त्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य, सुख, समृद्धी देखील मिळते. मानवाचे सर्व अनिष्ट, भय, आपत्ती, शत्रुता, संकटे, अनारोग्यता निवारण होऊन त्याच्यात इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती उद्भवते. तुझी खात्री पटवून देण्यासाठी पूर्वी घडलेली एक घटना सांगतो. फार पूर्वी कृतयुगात जगद्गुरू म्हणून नामांकित असलेले एक महायोगी, ईश्वररूपी व शुद्ध बद्ध ब्रह्मज्ञानी असे वामदेव सर्वसंग त्याग करून भक्ताच्या उद्धारासाठी मौन धारण करून या भूतलावर पर्यटन करीत होते. त्यांच्यासाठी अखिल ब्रह्मांडच त्याचे कुटुंब होते. षड्रिपूंवर त्यांनी विजय मिळवल्याने ते निरंतर ब्रह्मानंदात निमग्न असत. वामदेव मुनी ऋग्वेद मंत्राचे दुष्टार आहेत. जगत्कल्याणच त्याच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. ते निस्वार्थी योगी होते व त्यांना संसारात रस नव्हता. जटाधारी वामदेव भस्मलिपित शरीरावर व्याघ्रचर्म परिधान करून सर्वस्व त्यागून एकांगी होऊन संचार करत असत. असेच एकदा ते जनसंचार नसलेल्या शांत घनघोर अशा क्रौंच नामक अरण्यात शिरले. तिथे एक नरप्राणी भक्षक असा ब्रह्मराक्षस बहुकाळ वास करीत होता. तो दुर्दैवाने भुकेने, शरीराने, वेदनेने पीडित झाला होता. अत्यंत भुकेल्या अवस्थेत असताना नेमके वामदेव त्या प्रदेशात प्रवेश करते झाले. त्याला हे समजले व तो त्याचे भक्षण करण्यासाठी भरभर त्याच्या दिशेने आला. पण त्या भयंकर ब्रह्मराक्षसाला पाहूनही वामदेव डगमगले नाहीत. ते न घाबरता शांतपणे तेथेच निश्चल उभे राहिले. वामदेवांना खाण्यासाठी व त्या ब्रह्मराक्षसाने त्यांना घट्ट धरले व तसे करताक्षणी त्याच्या अंगावर लिंपलेल्या भस्माचा त्या ब्रह्मराक्षसाला स्पर्श झाला. सत्वर त्याची तहानभूक नाहीशी झाली व त्याचे सारे पाप नाश पावले आणि तो पुनीत झाला. तो ब्रह्मज्ञानी झाला. केवळ पवित्र भस्माच्या स्पर्शामुळे पिशाचत्व नाहीसे झाले. श्री गुरु म्हणाले, हे त्रिविक्रम मुनी, साधू संतांचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते. अशा महापुरुषाच्या पावन चरण स्पर्शाने सकल बाधा पापातून मुक्ती मिळते व दुस्तर मनोभिलाषा पूर्ण होतात. यापूर्वी त्या ब्रह्मराक्षसाचे वर्णन अत्यंत भयानक होते. असंख्य वनजीवाचे भक्षण करूनही त्याची भूक मात्र भागत नसे. समुद्राचे पाणी पिऊन देखील त्याची तहान भागत नसे. अशा या नीच पापी राक्षसाला वामदेव मुनीचा देहस्पर्श झाल्याक्षणी त्याची तहान भूक सारेच नाहीसे झाले. ज्याप्रमाणे मानसरोवरावर गेलेला कावळा राजहंस बनतो, अमृत स्वीकारलेला दैवत बनतो, जम्बूद्वीप नदीत मृत्तिका पडल्यावर सोने बनते, त्याचप्रमाणे वामदेवाने धारण केलेल्या भस्माचा स्पर्श होताच तो ब्रह्मराक्षस पुनीत झाला. त्याचे पिशाचत्व जाऊन तो महाज्ञानी झाला. तात्काळ त्याने वामदेव मुनीचे चरण धरले व भक्तिभावाने त्यांना वंदन करून म्हणाला, हे गुरुवर्य, तुमच्या दर्शन व स्पर्श मात्रेने माझे सारे दोष व पूर्वार्जित पापकर्म नष्ट झाले. संसार सागरात मी बुडत असताना मला वाचवून तुम्ही माझा उद्धार केलात. कृपा करा व मला आपल्या दिव्य चरणी आश्रय द्या. त्याची कडकडीची प्रार्थना ऐकून कृपाळू वामदेवाचे हृदय द्रवले. ते म्हणाले, हे ब्रह्मराक्षसा, तू कोण आहेस? तू कोणत्या वंशाचा व गावचा आहेस? तुझे पूर्वार्जित पापकर्म कोणते? तू अशा या घोर अरण्यात राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा छळ का करीत आहेस? तेव्हा ब्रह्मराक्षसाने वामदेवांना नमस्कार केला व त्यांच्या प्रश्नाला नम्र स्वरात सविस्तरपणे उत्तर देऊ लागला. स्वामी, तुमचा महिमा अनंत आहे. केवळ तुमच्या स्पर्शाने मी ज्ञानी झालो. आज मला माझे पूर्वजन्म आठवत आहे. पूर्वजन्मात मी असंख्य पापकर्मे केली. त्यापैकी 25 जन्म तरी मला आज स्पष्टपणे स्मरण होत आहे. पहिल्या जन्मात मी दुर्जय नामक यवन देशाचा राजा होतो. त्यावेळी मी अनेकाची हत्या केली, प्रजाजनांना खूप पीडा दिली, अनेक पापकर्मे केली, अनेक स्त्रियांशी विवाह केला, परस्त्रीशी रत झालो, शेकडो संख्येने सर्व जातीच्या स्त्रियांशी रमवून छल बलात्काराने त्यांचा उपभोग घेतला. याशिवाय अविवाहित, पतिव्रता, विधवा, रजस्वाला स्त्रिया यापैकी कोणालाही सोडले नाही. त्यांचा उपभोग घेतल्यानंतर मी त्यांना कधीही स्पर्श केला नाही. त्यांच्याकडून इंद्रियसुख मिळवल्यानंतर मी त्यांना कैद करायचो
उन्मत्त होऊन अतृप्त होऊन बलहीन झालो. मी इंद्रिय सुखाच्या आनंद सागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. मी विपरीत मद्यपान करून नशेत असायचो. अशा स्थितीमुळे मी क्षयरोगाने पीडित झालो. त्या संधीचा फायदा घेऊन शत्रू राजाने आक्रमण करून माझे राज्य आक्रमिले. कालांतराने माझा मृत्यू झाला. मरणोत्तर यमलोकांशिवाय मला गती नव्हती. तिथे माझे पितरही होतेच. त्यांच्यासोबत मला 10 वेळा सुमारे सहस्त्र वर्षे नरक यातना भोगाव्या लागला. पुढील जन्मी मी प्रेतात्मा झालो. पुन्हा एकदा यमलोकातच फेकलो गेलो. पुढे क्रूर वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, श्वान, मतिहीन, कोल्हा, हरीण, ससा, माकड, घार, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडी, आंधळा, गाढव, मांजर, बेंडूक, कासव, मासा, चोरटे, उंदीर, गरुड, दिवा, भीत, घुबड, मदांध, हत्ती असे 24 जन्म क्रमवार मला प्राप्त झाले. त्यानंतर माझ्या 25व्या जन्मी मी ब्रह्मराक्षस होऊन या घोर अरण्यात भटकत राहिलो. आज दैवयोगाने मला आपली भेट झाली. माझे प्रारब्ध चांगल्यापैकी बदलले आहे. केवळ भस्मांकित अंगस्पर्शाने मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण व आपली महिमा अगाध अपार आहे. हे भवतारका, आपली महिमा किती वर्णन करू. बाह्य नजरेला सामान्य पुरुषासारखे भासणारे आपण विश्वतारक साक्षात परमेश्वर आहात. म्हणून करुणामयी तुम्ही माझ्यासारख्या महापाप्याला, दुराचाराला ज्ञानभाग्य देऊन अनुग्रह केलात. मी धन्य झालो. आज माझे परम कल्याण झाले. तुमच्या अनुग्रहानेच मी अनेक कष्टपातकातून मुक्त झालो. मला सुख, शांती, समाधान सर्व काही मिळाले. हे सद्गुरुनाथा, मला यापुढे पुनर्जन्म वगैरे काही नको. हा जन्म पुरे झाला. घोर अशा संसारसागरातून आपण माझी सुटका करा आणि माझा उद्धार करा. तेव्हा वामदेव म्हणाले, हे ब्रह्मराक्षसा, अकस्मात अशा प्रकारे परिवर्तन होण्यास माझ्या शरीरावरचे भस्मच कारणीभूत आहे. ज्या क्षणी तुझे शरीर या पवित्र भस्माच्या संपर्कात आले, त्या क्षणी तुला तुझ्या अनेक जन्माचे स्मरण करण्याची क्षमता प्राप्त झाली. तसेच ज्ञानाचे स्फुरण झाले. भस्म महिमा अपूर्व आहे. त्याचे वर्णन करायला मी देखील असमर्थ आहे. श्री शंकराविना इतर कोणालाही, अगदी ब्रह्मादी देवतांनाही भस्म महिमा माहीत नाही. मी यापूर्वी प्रत्यक्ष पाहिलेला एक अगम्य असा दृष्टांत विशद करून सांगतो. एक द्राविड देशात एक अति व्याभिचारात रमलेला, धर्मकर्म भ्रष्ट असणारा ब्राह्मण राहत असे. समाजाकडून व त्याच्या कुटुंबियाकडून त्याला बहिष्कृत केले होते. त्याने एक हीन कुळातील आचार-विचारहित स्त्रीशी विवाह केला. दुष्ट महापापी तो चोरीमारी करून चरितार्थ चालवत असे. त्याशिवाय तो उन्मत्त होऊन अन्य स्त्रियांशी व्याभिचारिक कर्म करत होता. त्यासाठी आवश्यक असलेले धन संग्रह करावयास एके रात्री चोरी करायला बाहेर पडल्यावर एका शत्रूने त्याचा संहार केला व त्याचे शव ओसाड रस्त्यावर गावाबाहेर फेकले. जवळच असलेल्या भस्माच्या ढिगाऱ्यावर विसावलेले एक भटके श्वान प्रेताचा वास घेऊन तिथे पोहोचले व आनंदाने ते प्रेत फाडून खाऊ लागले. त्या श्वानाच्या अंगाला चिकटलेले भस्म त्या प्रेताच्या छातीला, कपाळाला लागले. दरम्यान यमदूत तेथे येऊन त्या प्रेतात्म्याला यमलोकात नेऊ लागले. पण तेवढ्यात त्याच्या शरीराला चिकटलेले भस्म पाहून शिवदूतही तिथे बधारले. शिवदूतांना त्या प्रेतात्म्याला शिवलोकात न्यायचे होते. दोघांमध्ये बाचाबाची व रस्सीखेच झाली. यमदूतांनी तेथून पलायन केले आणि यमलोकी जाऊन यमराजांना सर्व वृत्तांत सांगितला व यमराजाला सांगितले की शिवदूतांनी त्यांचा घोर अपमान केल्यामुळे यापुढे ते भूलोकी पाऊल ठेवणार नाहीत. या प्रकारे त्यांनी त्याचे दुःख यमराजासमोर व्यक्त केले. तेव्हा ते ऐकून यमराजा अतिशय संतप्त झाला. रागारागाने उत्तेजित होऊन लगेच कैलासात जाऊन शिवदूतांना विचारले की त्यांनी त्यांच्या दूतांना छळण्याचे कारण काय. यमदूताने शिवदूतांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्या ब्राह्मणाने अगणित दुष्कृत्य केली असल्याने तो शिवपुरीला नव्हे तर यमलोकी पाठवण्यास योग्य आहे. जेव्हा शिवदूत म्हणाले, हे यमधर्मराया, या प्रेताच्या सर्वांगाला शिवाला प्रिय असणाऱ्या पवित्र भस्माचे लेपन होते. असा पवित्र देह तुझ्या लोकात जाणार तरी कसा. नित्य भस्म धारण करणारा पुण्यात्मा तर कैलास लोकांसाठीच पात्र आहे. ही आमच्या महादेवाची आज्ञा आहे. गतजन्मी केलेल्या पापाचे शालन करण्यासाठी शक्ती त्या भस्मात आहे. त्यामुळेच आम्ही तुझ्या दूतांना त्याला तुझ्या लोकात नेण्यास मनाई केली. तो स्वर्गलोकात जाण्यास पात्र आहे. भस्मधारी लोकाचे आत्मे तिथे नेणे उचित नाही असे तुझ्या दूतांना सांगून टाक. आता यमराजाला सत्य अवगत झाले. भस्मधारण करणारे महापातकी असले तरी त्यांना यमलोकात आणू नये. तसेच कंठात रुद्राक्षमाला, कपाळावर, हातावर व पायावर त्रिपुंड्र भस्मधारकाला आम्ही स्पर्श करू नये अशी परशिवाची आज्ञा आहे आणि त्याचे पालन करणे आम्हा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे आपल्या दूतांना समजावून सांगितले. हे ब्रह्मराक्षसा, शिवाला प्रिय असणाऱ्या या भस्माचे वैभव प्रचंड आहे. भस्मधारणा केलेला प्रत्येक जण ईश्वर प्रीतीला पात्र होण्यास
कारणीभूत होतो. भस्मधारणेचा योग मात्र फक्त पुण्यवंतांना मिळतो. त्यामुळेच महादेवाला प्रिय असलेले भस्म मी नित्यनेमाने धारण करतो, ज्याने शिवशंकर संतुष्ट होतात व प्रीतिपूर्वक आमची देखभाल करतात. भस्मधारणेचा योग देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. एखादा भस्मधारण करून परमेश्वराप्रत सहजतेने पोहोचतो. भस्म महिमा जाणून ब्रह्मराक्षसाला हर्ष झाला. तो वामदेवांना म्हणाला, जगज्योती वामदेव हो, आपण साक्षात ईश्वररूपी आहात. आपण मला या नरजन्मातून उद्धार करण्यास सर्व समर्थ आहात. माझे रक्षण करा. तुमच्या पादस्पर्शाने मला गत अनेक जन्मीचे स्मरण झाले. मी मागील जन्मी केलेल्या पुण्य फळास्तव मला आपले दर्शन भाग्य लाभले. मी पूर्वजन्मी जेव्हा राजा होतो तेव्हा समाज, पशुपती, प्राणी व इतरांसाठी उपयुक्त व्हावे म्हणून काही तळी तलाव बांधून घेतले होते. ब्राह्मणांच्या कल्याणासाठीच उद्योग, वस्ती वगैरेची सोय केली होती. हीच थोडीफार मी केलेली पुण्यकर्मे. माझ्या कुकर्माविषयी मी आधीच सांगून झालेले आहे. धर्मरायाने सांगितल्याप्रमाणे महापापिष्ट असून असंख्यात पापकर्मे करूनही त्या अत्यल्प पुण्यकर्माच्या बळावर 25व्या जन्मात मला तुमचे दर्शन झाले. तुमच्या कृपेने मी आज शुद्धात्मा झालो. मला कौटुंबिक जीवनाचा मोह नाहीसा झाला. कृपया या सांसारिक जगातून माझा उद्धार करा. आपण माझ्यावर दया करा. मला त्रिपुंड्र भस्मधारण महिमा तसेच मंत्रविधान क्रम विस्तारपूर्वक सांगा. अशा प्रकारे हात जोडून त्याने प्रार्थना केली. ब्रह्मराक्षसाच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेले वामदेव भस्म सिद्ध करण्याचा क्रम व भस्मधारणेचे विधिविधान सविस्तरपणे सांगू लागले. पूर्वी एकदा मंदार पर्वतावर श्री शंकर कोटी रुद्रगणांसोबत मनोरंजनानिमित्त आयोजित केलेल्या सभेत उपस्थित होते. त्यावेळी श्री शंकर सर्वेश्वरी जगतमाता पार्वतीसह सुशोभित सिंहासनावर आरूढ होते. त्या दिव्य सभेला 33 कोटी देवता, अग्नी, वरुण, कुबेर, वायू, गंधर्व, यक्ष, किंपुरुष, सिद्धसाध्य, देवगुरु बृहस्पती, वसिष्ठ, नारद, तुंबर, दक्ष प्रजापती, पित्र, समस्त ऋषिकुल, अप्सरा, शक्तिदेवता, द्वादश, आदित्य, अष्टवसु, अश्विनी देवता व अनेक पवित्र आत्म्याचे आगमन झाले होते. नंतर त्या सर्वांनी जगतपती महादेवाची व जगतमाता पार्वतीची पूजा केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सनतकुमार मुनींनी श्री शंकराच्या चरणी वंदन करून अनेकविध प्रकारे त्यांची स्तुती केली. हे देवा, चतुर्विध परमपुरुषार्थ अनुग्रह करण्यास आपण सर्व समर्थ आहात. देवा, पापक्षय करून घेणाऱ्याचा व भवसागर पार करणाऱ्याचा सकल धर्म आपण उपदेश केलेला आहे. परंतु कलियुगात मानवाचे आयुष्य अल्पकाळ असल्यामुळे समयाचा अभाव आहे. मिळालेल्या अल्प समयात साधना करण्याचा अवकाश सामान्यांना प्राप्त होत नाही. म्हणून मानवाला अल्प साधनेने किंचित पुण्य संपादन करून घेऊन त्या बलाने आणि सुलभपणे चतुर्विध पुरुषार्थ व मुक्ती मिळवून म्हणून मानवाला अल्प साधनेने किंचित पुण्य संपादन करून घेऊन त्या बलाने अतिसुलभपणे चतुर्विध पुरुषार्थ व मुक्ती मिळवून घेण्याचा उपाय सांगा, जेणेकरून मानवकुळाचा उद्धार होईल. लोककल्याणार्थ केलेला प्रश्न ऐकून सदाशिव प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे देवतांनो, सनतकुमारादी सप्तर्षींनो, तुमच्या इच्छेप्रमाणे तत्काल पुण्य मिळवण्याचा श्रेष्ठ धर्म तुम्हाला सांगतो. हा धर्म वेदशास्त्राला सुद्धा संमत आहे. भस्म सिद्ध करण्यासाठी गोमय मूलद्रव्य आहे. सुकलेले गोमय वापरून देवताग्नी स्पर्शाने भस्म सिद्ध करावे. नंतर सद्योजात मंत्राने ते तळहातावर घेऊन अग्निरीत मंत्राने अभिमंत्रित करावे. पुढे मानस्तोके मंत्राद्वारे अंगठ्याने मळावे व त्र्यंबक मंत्राने भाडी मळावे. त्रायुने मंत्राने कपाळास, भुजास, शरीरावर व अन्य स्थानी धारण करावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक भस्मधारण म्हणतात. पुरातन काळी ज्या ठिकाणी यज्ञयाग व्हायचे त्या ठिकाणाहून भस्म आणून तेही धारण करू शकता. भस्मधारणेने अनंत पुण्य लाभते. ते माझ्या प्रीतीस पात्र होण्यासाठी एक अत्युत्तम साधन आहे. पुढे सदाशिव समस्त मुनींना उद्देशून म्हणाले, हे महात्म्यांनो, भस्मधारण करणाऱ्या पुण्यात्माला पुनर्जन्म नसतो. सर्व वर्णाच्या आश्रमधर्माच्या लोकांनी भस्मधारण करावे. भस्मधारणेने माणसाची सर्व पापे सहजतेने निघून जातात. सकल इष्टार्थ साध्य होतात. विधिपूर्वक भक्तीने भस्मधारण केल्याने एखादी व्यक्ती देवलोकात देखील पूजली जाते. केवळ ब्राह्मणच नव्हे, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादी वर्गही भस्मधारणा करू शकतात. भस्मधारणेने गोहत्या, वीरहत्या, आत्महत्यादी पातक नष्ट होऊन एखादा परिशुद्ध होतो. महापातक, उपपातक केलेलाही भस्मधारणेने पुण्यात्मा बनतो. भूलोकावरील सर्व तीर्थक्षेत्री स्नानाद्वारे व जपानुष्ठानाद्वारे जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य भस्मधारणेद्वारे कमावता येते.
शिवपंचाक्षरी मंत्र हा वेद, तंत्र, शास्त्र या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. जो भक्तीने, शुद्ध अंतःकरणाने केवळ शिवपंचाक्षरी मंत्राने भस्म धारण करतो त्याला विधिवत मंत्रपठण करून भस्मधारण केल्याचे फळ लाभते. जरी मंत्र पाठ नसला तरी शुद्ध भावनेने व भक्तीने भस्मधारण करावे. तसे केल्याने एखादा पुण्यात्मा बनतो. परद्रव्य अपहरण करणारा, परस्त्री गमन करणारा, परानिंदन करणारा, परलोकाचे क्षेत्र अतिक्रमण करणारा, दुसऱ्याचे फलभरित उपवन उद्ध्वस्त करणारा व फळ चोरणारा, इतरांच्या घराला आग पेटवणारा, असत्य वदन करणारा, चहाड्या सांगणारा, वेद विक्रय करणारा, क्रूट साक्ष देणारा, व्रतभ्रष्ट व स्वतःची विहित कर्मवृत्ती त्यागणारा, उदरभरणार्थ कौटिल्य करणारा देखील भस्मधारणेने पावन होतो. निरंतर पापाचे फल भोगणारे हे सर्व पापी विभूती धारण केल्याने पुनीत होतात. तसेच दान स्वरूपात जो गाय, जमीन, म्हैस, तीळ, सुवर्ण, कांबळ वस्त्र, अन्न, धान्य हे सर्व स्वीकारतो, त्याच्याकडून जरी एखादा चोर ते वस्तू चोरतो तर तोही भस्मधारणा केल्यामुळे पवित्र होतो. परस्त्री, विधवा अथवा अन्य वर्गाच्या स्त्रीशी संग केलेला पापी देखील जर अनुतप्त होऊन भस्मधारण करतो तर तोही पुनीत होतो. रस, मांस, लवण इत्यादीचा व्यवहार करणारा, ज्ञातः वा अज्ञातः पापकर्म आचरलेला व्यक्ती त्रिपुंडक धारणेने परिशुद्ध होऊन पुण्यवंत होतो. भस्म महिमा ही अगाध आहे, परंतु शिवनिंदकाला भस्मधारणेचे फळ मिळत नाही. किंबहुना त्याला दुःखदायक नरकयातनेची गती होते. शिवद्रव्य पापहरिहाराला व शिवभक्त निंदकाला चिकटलेले पाप प्रायश्चित्तानेही नष्ट होत नाही. त्याची पापातून निवृत्तीही होत नाही. त्यांना पापकृत्याचे फळ भोगावेच लागते. कंठी रुद्राक्षमाळा व कपाळी त्रिपुंडक धारण करणारा कोणीही असो तो त्रिलोकी वंद्य होतो. त्रिपुंडक धारण इहलोकी आरोग्य, सुख, शांती, समाधान मिळवून शतायुषी होतो. भस्मधारणेने मनुष्याच्या गत अनेक जन्मीचे पाप व भविष्यातील अनेक जन्मी केले जाणारे पाप नष्ट होते. तसेच भस्मधारणेद्वारे एखाद्याच्या उभयकुलीन 42 पितराची पापराशी नष्ट होते. तसेच पुढील जन्मी त्याला अष्टैश्वर्य, दिव्य शरीर, आयुरारोग्य, सुज्ञान लाभते. नित्य भक्तीने भस्मांकित होणाऱ्या पुण्यपुरुषाचे देहावसान झाल्याक्षणी तो विमानात बसून स्वर्गलोकी पोहोचतो. तिथे विद्याधर, गंधर्व इत्यादी लोकपाल, देवतागण आणि तिथले स्थायिक हे सर्व आदरातिथ्याने त्याला वंदन करतात. स्वर्गलोकात सुखसंतोषाने प्रदीर्घ काळ वास करून तो ब्रह्मलोकी निर्गमन करतो. तदनंतर ब्रह्मलोकी कल्पकाळ वास्तव्य करून वैकुंठवासी होऊन कैलासवासी होतो व तिथे अक्षय कालपर्यंत सुखसंतोषाने राहतो. अंत्यकाळी तो शिवसायुज्यतासुद्धा सहजपणे प्राप्त करतो. हे सनतकुमारादी ऋषीवर्य हो, मनात कोणताही विचार न आणता श्रद्धाभक्तीने तुम्हा सर्वांनी त्रिपुंडक भस्मधारणा करावी. भस्मधारणेद्वारे अत्यंत सुलभरित्या चतुर्विध परमपुरुषार्थ साध्य होते असे वेदशास्त्र, पुराण, सनग्रंथ सांगतात. म्हणून प्रत्येकाने त्रिपुंडक भस्मधारण करावे. अशा प्रकारे परशिवाने सनतकुमारादी ऋषीवर्यांना त्रिपुंडक भस्मधारण विधी व त्याचे महत्त्व सांगून कैलासाला निघाले. तदनंतर सनतकुमारादी ऋषींनी ब्रह्मलोकी निर्गमन केले. अशा प्रकारे भस्मधारण विधी व त्याची फलश्रुती वामदेवांनी ब्रह्मराक्षसाला विशद केली. पुढे ब्रह्मराक्षसाला वामदेव उद्देशून म्हणाले, हे ब्रह्मराक्षसा, नीट समजून घे की नित्य भस्मधारण करणे हे एक श्रेष्ठ अनुकरणीय व्रत आहे. माझ्या देहावर असलेल्या पवित्र भस्माच्या स्पर्शानेच तू ज्ञानी झालास. आज तर तुला आत्मस्वरूपाचे दर्शन झाले. हे साक्षात परशिवाचे आख्यान असल्यामुळे प्रत्येकाने त्रिपुंडक भस्मधारण अवश्य करावे. एवढे सांगून त्यांनी भस्म अभिमंत्रून शरीराला लेपन करण्यासाठी त्या भस्म ब्रह्मराक्षसाला दिले. त्या भाग्यवंताने त्या क्षणी त्रिपुंडक होऊन भस्म लिंपून घेतले. तत्क्षणी त्याला तेजोमय दिव्य देह प्राप्त झाला. अत्यानंदित होऊन त्याने वामदेवाला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. तेवढ्यात सूर्यप्रभे समान एक दिव्य विमान स्वर्गलोकातून तेथे उतरले आणि देवतांनी विमानातून त्या भाग्यवंताला स्वर्गलोकात नेले. अशा प्रकारे भस्माची महिमा अपार आहे. गुरुहस्ते लाभलेले भस्म तर विशेष लाभदायक असते. गुरुकृपेनेच तो ब्रह्मराक्षस मोक्ष प्राप्त करून उत्तम लोकात पोहोचला. साधकाला गुरुकृपेची ढाल अमूल्य असते. या लोकात असंख्यात मंत्र असले तरी गुरुपदेशाविना ते फलदायी होत नाही. गुरुशक्तीत परब्रह्मशक्ती. साधकाला गुरुकृपा कटाक्ष सर्वस्व आहे. नास्ति तत्त्वं गुरु परम. गुरुतत्वापेक्षा परतत्व नाही असा उल्लेख वेदशास्त्रात आहे. म्हणून गुरुच तारक आहे. गुरुच्या सहवासाने त्या ब्रह्मराक्षसाचे पिशाचत्व, राक्षसत्व नष्ट झाले व तो पवित्र झाला. या प्रकारे श्री नरसिंह सरस्वती गुरूंनी दृष्टांतयुक्त भस्म महिमा
त्रिविक्रम भारतीला विस्तारपूर्वक निरूपिला. ते ऐकून त्रिविक्रम यतीने हर्षोल्लासाने गुरुचरणाला अभिवंदन केले. श्रीगुरूंच्या ज्ञानोपदेशामुळे सर्वांना ज्ञानामृत सेवन करण्याची सुसंधी लाभली. असे हे आख्यान सिद्धमुनींनी श्रद्धाभक्तीपूर्वक श्रवण करणाऱ्याला शिष्य नामधारकाला कथन केले. तेच सरस्वती गंगाधराने श्रोतृवर्गाला सविस्तर सांगितले. हे आख्यान जो कुणी भक्तिभावाने श्रवण करतो तो चतुर्विध परमपुरुषार्थ साध्य करतो. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 29वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.